अरुण गवळींची मुलगी उभी आहे आणि आता अरुण गवळी बाहेर आहेत, त्यामुळे ही सीट कन्फर्म आहे आणि त्यामुळे ह्यांना बळ आलं. तर तुमचा बेस नेमका काय आहे? माझा बॅकग्राऊंड ॲक्च्युली मी MA इन पॉलिटिकल सायन्स. MA करायच्या आधी मी MIT SOG म्हणजे स्कूल ऑफ गव्हर्नमेंट MIT पुण्यामध्ये, जिथे तुम्हाला लोकल गव्हर्नमेंट टू इंटरनॅशनल गव्हर्नमेंट लाईक हाव अ गुड गव्हर्नन्स कशी करतात ती शिकवली जाते. तुमच्याकडे बघताना अरुण गवळींची मुलगी असं एक बघितलं जातं. ही गोष्ट तुम्हाला किती अभिमानास्पद आहे आणि कधी कधी याचा त्रास होतोय का? एक दोन टाईपचं बघायचं फ्रेम असतो. जे तुम्ही बघता ते बाहेरचे फ्रेम आहे, आम्ही आतल्या फ्रेम तो बघतो, आम्हाला माहिती आहे आतमध्ये काय. तुम्हाला शारीरिक व्याधी होत नाहीयेत का एवढं सगळं करताना? आता इलेक्शनचा कॅम्पेन सुरू झाला आणि तुम्ही 1 महिनाही नाही झाला बाळंत झालेला. आता लोकांप्रती माझी ती कर्तव्य ते मला करायचंय, तर ते जेव्हा जी करायची भाव असते तर माणूस थोडा आपल्या पेनला साईडला ठेवू शकतो. थोडा देवाने माणसाला स्ट्रॉंग केला आहे. तर तुमच्याकडे तुमचे बाबा हिंदू, डॅडी हिंदू, आई मुजावर मुस्लिम, तर आणि तुमच्या मतदारसंघात पण हिंदू आणि मुस्लिम तेवढेच आहेत. ह्याचं समीकरण तुम्ही काही करताय का? आता मी ख्रायस्टचर्च स्कूल मधली आहे, ख्रिश्चन स्कूल राहिलाय, तर एक पीस राहिला इफ यू गो टू द चर्च ऑल्सो. कारण आपण आपल्या भगवंताला सर्वीकडेच बघतो आणि तसं सर्वीकडे बघतो तो माणसातही बघतो देव. जसे माझ्या पप्पांचाही म्हण आहे की जनता रूपी ईश्वर देवा नमस्कार नमस्कार नमस्कार.